नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मनपा भरती 2025 बहुसंख्य मनपांची जाहिरात अपेक्षित आहे। त्यापैकी नवी मुंबईची जाहिरात येऊन गेलेली आहे आणि आता राहिलेल्या मनपा भरती संदर्भात काय गडबड आहे, म्हणजे का उशीर होते जाहिरात येण्यासाठी, किती रिक्त पदसंख्या आहे आणि कोणकोणती पदे यामार्फत भरली जाणार आहे। काही व्हिडिओ मी पाठीमागे घेतलेली आहे। आता फक्त मी तुम्हाला कल्याण डोंबिवली या मनपाबद्दल थोडक्यात अपडेट देतो। यामध्ये आपण समजून घेऊया की रिक्त जागाबाबत अपडेट काय आहे, अगदी अ ब क ड या संवर्गाचे किती रिक्त पदसंख्या आहे, त्यानंतर जाहिरात येण्यास उशीर का होतोय आणि कोणती आणि किती पद आहेत रिक्त, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। पण तुम्ही सगळे विद्यार्थी मित्रांनो, मनपा भरतीतनं तुम्हाला जर इथे तयारी करायची असेल तर आत्ताच कामाला लागा, कारण या जाहिरात येणारच आहे। फक्त थोडा मागे पुढे उशीर होऊ शकतो, पण अभ्यास तर वाया जात नाही। ऍड आल्यावरती तुम्ही जर अभ्यास कराल तर तुम्ही खूप मागे असणार आहे, कारण तुमच्या बरोबरचे कॉम्प्युटर अभ्यासाला लागलेले आहेत। सो ज्या विद्यार्थ्यांनी कुठे क्लास केला, कुठे अभ्यास केला असेल तरी पण त्यांना मी सांगतो की आता सिरियसली अभ्यासाला लागा, कारण येणाऱ्या मनपाच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे तुमच्या कॉम्पिटिटर बरोबर, जो की कामाला लागलेला आहे। त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनासाठी इग्नाइट अकॅडमीने आता रेकॉर्डेड कोर्स अवेलेबल करून दिलाय। सुरुवात तर करा तुम्ही। याच्यानंतर तुम्ही जर म्हटलात की सर आम्हाला लाईव्ह बॅच पाहिजे, जी बॅच आम्ही लाईव्ह घेणार आहोत, जेव्हा घेऊ तेव्हा तुम्हाला याच फी मध्ये ती बॅच पण मिळणार आहे, ज्या बॅच मध्ये अपडेटेड असणार। काय अपडेट असणार त्यामध्ये एकच गोष्ट आहे, जीके जीएस। बाकी तुमचं मराठी, इंग्लिश, मॅथ, रिझनिंग ते तर कंपल्सरी स्टॅग्नंट आहे, तेच आहे, त्यात काही बदल नाहीये। सो जेव्हा नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच होईल ती सुद्धा बॅच तुम्हाला याच फी मध्ये, याच विद्यार्थ्यांना फ्री मध्ये अलाउड केलं जाणार आहे। सो लगेच तुम्ही जॉईन करा, बेसिक गोष्टींना कामाला लागा। ह्या बॅच मध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल माहिती का? टेस्ट सिरीज अवेलेबल, तुम्हाला टेस्ट सिरीज, त्यानंतर नोट्स अवेलेबल आहे, चॅप्टर वाईज टेस्ट आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे। लगेच सोडायला लागा, जिथे तुम्ही वीक आहात ते पॉईंट लिहून ठेवा आणि त्याच्यावर काम करा, लगेच काम करा। म्हणजे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमचे जे प्रश्न आहेत ना, सर लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मिळणार का? 100% रेकॉर्ड बॅच आता जी विद्यार्थ्याला ऍडमिशन घेतील ती पण बॅच मिळणार आहे। जीके जीएस अपडेट तुम्हाला मिळणार आहे। फी जास्त द्यावी लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही। याच फी मध्ये, म्हणजे तुम्हाला इथे जी रेकॉर्ड बॅचला फी तुम्ही दिलेली आहे 1499 प्लस जीएसटी, याच मध्ये तुम्हाला नवीन बॅच चालू होईल ती पण मिळणार आहे। काळजी करू नका, बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी अशी होती, सो हा निर्णय आमच्या मॅनेजमेंटने घेतलेला आहे आणि तुम्हाला ती बॅच पण मिळणार आहे। काळजी करू नका, कामाला लागा मात्र। आता बघा, पाठीमागची एक मी तुम्हाला न्यूज दाखवतो, पाठीमागचा अपडेट आहे बघा। कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण सामान्य प्रशासन विभागाकडून आलेलं 24/7/2024 म्हणजे मागच्या वर्षात जुलैमध्ये हे अपडेट आलेलं होतं। अपडेट आरटीआय टाकला होता, आरटीआयच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आला होता। त्या माहितीच्या आधारे आपल्याला काय कळलंय बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वर्ग ब क रिक्त व मंजूर पदांची सविस्तर माहिती मिळावी। त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे। 2021 शासन मंजूर आकृती बंधानुसार संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला वर्ग ब क रिक्त व मंजूर पदांच्या माहितीच्या छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे। मग विचारलंय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवणार आहे असे वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती, ती खरी आहे का? असेल तर किती पदांची भरती महानगरपालिका राबवणार आहे? आणि त्यांनी सांगितलंय 670 पदांची भरती प्रोसेस चालू आहे। आता याला उशीर का होतं याचं उत्तर त्यावेळेस त्यांनी दिलं होतं, काय जाहिरात कधीपर्यंत येईल, तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलंय की सुधारित बिंदू नामावली नोंदवही। आता सुधारित बिंदू नामावली का बरं? कारण तुम्हाला माहितीये 27 फेब्रुवारी 2024 ला एससीबीसी आरक्षण लागू झालं। मग एससीबीसी आरक्षणच्या अंतर्गत 10% रिझर्वेशन त्यांना द्यायचं आहे, त्याच्यासाठी बिंदू नामावली प्रोसेस करणं गरजेचं आहे। आता ही जुलै 2024 ची बातमी आहे, जवळपास हे सगळ्या गोष्टी आता कंप्लीट झालेल्या आहेत। आणि आता परत एकदा आरटीआयच्या माध्यमातून जेव्हा आपण विचार केली की तुम्हाला बघा, माहितीचा अधिकार अंतर्गत 2005 अंतर्गत कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध असलेली माहिती पुरवणे अभिप्रेत असून प्रश्न काय होता मग, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वर्ग अ, वर्ग ब, वर्ग क, वर्ग ड रिक्त पदांची माहिती ईमेल वर मिळण्याबाबत ती माहिती त्यांनी दिलेली आहे। कधीची आहे? 31 मार्च 2025 अखेर, म्हणजे ह्या महिन्याच्या, मागच्या महिन्याच्या अखेरपर्यंत इथे कल्याण डोंबिवलीमध्ये बघा, वर्ग 1 च्या 118 जागा रिक्त आहे, वर्ग ब च्या 76, वर्ग क च्या 1326 जागा रिक्त। आता यापैकी 80% भरायचा विचार जरी केला तर साधारणतः 900 950 पदसंख्या भरल्या जाऊ शकतात। पाठीमागचा तुम्हाला जो आरटीआयचा नमुना दाखवला तो जुलै 2024 चा होता। जुलै 2024 पासून ते आता मार्च 2025 पर्यंत, म्हणजे जवळपास 5 आणि 3 8 महिन्यांमध्ये ही पदसंख्या वाढलेली आहे। म्हणजे काही लोक जे आहेत ना ते आता इथे रिक्त झाली, ही पदसंख्या रिक्त झाली म्हणजे त्यांनी बरोबर 1326 एवढी मोठी पदसंख्या आहे।
आणि टोटल जर आपण केली अगदी वर्ग ड ची पण बघा 879 पद आहे वर्ग ड ची, म्हणजे दोघांची जरी ऍड केली 879 इथे जरी ऍड केली तर ही फार मोठी पदसंख्या तयार होते बघा. 7 3 10 1 8 9 10 9 12 1 12 सॉरी 8 2 2205 टोटल वर्ग क आणि वर्ग ड 2205 आहे. वर्ग आणि वर्गबळ सोडले तरी सो याच्यापैकी जरी विचार केला 80% जागा भरायच्या तरी 1516च्या जागा रिक्त आहे. आता सरकार किंवा मनपा निर्णय घेणार आहे, पण मी तुम्हाला सांगतो ही खूप चांगली तुम्हाला संधी असणार आहे कल्याण डोंबिवली मनपाची. तयारीला लागा, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तयारीला लागा. कोणकोणती पद आहेत मी तुम्हाला पुढे सांगतो डिटेलमध्ये, किंवा तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टाका, मी व्हिडिओ घेतो. पण याच्याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ मी पाठीमागे पण घेतलेले आहे, तुम्ही बघत नाही. त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. रात्री झोपण्याच्या अगोदर जस्ट चेक करा की अपडेट काही आलेलं आहे का, तेवढं बघत चला. बाकी तुमचा डेलीचा अभ्यास मात्र चालू ठेवा. आणि ह्या अभ्यासासाठी बघा ही जाहिरात येणार आहेत ना, येणार आहे. कधी येणार आहे हा प्रश्न बरेच जण विचारतात. प्रोसेसमध्ये आहे. आता ही पदसंख्या परत वाढली आहे, मग वाढली तर बिंदू नामावली पद्धत लागते. परत तुम्हाला माहिती आहे की वेतन अधीक्षकांची मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर अकाउंट डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, त्यांची परवानगी घ्यावी लागते. ह्या सगळ्या परवानगीसाठी फाईल पोहोचत असते. त्यानंतर पुढची प्रोसेस असते ही जाहिरात कधी घ्यायची, त्यांची त्यानंतर कोणाला द्यायची, कोण IBPS TCS कोण घेणार आहे, हे सगळं ठरवलं जातं, करार होतात. सो जाहिरात येणं अपेक्षित आहे, फक्त थोडा डिले होऊ शकतो. मात्र तुम्ही अभ्यास मात्र चालू ठेवा. आणि अभ्यासासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर फार कमी फी मध्ये, म्हणजे तुम्हाला 1499 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. आणि ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहे. जेव्हा लाईव्ह बॅच असेल ती पण तुम्हाला आम्ही देणार आहोत, काळजी करू नका. ह्या बॅच मध्ये पूर्ण टीम जी तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळते तीच टीम तुम्हाला ते शिकवणार, ज्यांनी मागच्या वर्षभरात असंख्य विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीमध्ये लागण्यासाठी मदत केलेली आहे, मार्गदर्शन केलं आहे. सो लगेच जॉईन करायच्या. टेस्ट सिरीज पण तुम्हाला मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. टेस्ट सोडवा, कुठे बी समजून घ्या आणि त्या विषयाच्या मागे लागा. सो याबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता, अन्यथा डायरेक्टली ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत असतो. अजून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर अपेक्षित असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका आणि अभ्यासाला लागा, कारण ही संधी परत परत मिळणार नाहीये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.